जय अंबे, खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा, हीच आहे तुझं भवानीच्या चरणी प्रार्थना. ही आहे कुरडई. तर हे कुरडईचं आपण काय करणार आहे, तर ही कुरडई आपण तळतो नाही का. तर ही तळणार नाही आहे आपण, तर ही आता ह्या पाण्यामध्ये भिजवायची आहे आपल्याला आणि मग कुरडईची भाजी बनवायची आपल्याला. चला तर मग आपण ही कुरडई आता पाण्यामध्ये भिजवू आणि त्याची भाजी बनवूया. मध्ये टाकली मोहरी, त्यात टाकले जिरे. आता भाजीने काय करावं बाई, असं वाटतं ना, काय करावं. तर आता बनवते मी बघा, छान कांदा असा आपण नेहमी भाजी करतो ना त्या तसाच मस्त असा कांदा असा छान फ्राय करून घ्यायचा आहे. ओके. आणि बघा, लेडीजला म्हणूनच म्हटलं जातं सुगरण, असं बार बार काय म्हणते का, तर ही घरातली माता भगिनी आहे ना, ती डोकं लावून आपल्याला आणि वर प्रेमाने पण बनवते बरं का. जी पण काय वस्तू, आता आपण टोमॅटोच टाकूया, तर जी पण वस्तू असते ना ती अगदी प्रेमाने आनंदाने अशी बनवते. त्यामुळे आता कोथिंबीर नाही आहे, 50 रुपये जुडी होती, एवढीशी 20 रुपयाची एकाच भाजी टाकायची, मग त्यापेक्षा आणलीच नाही. मालवणी मसाला आणि काळा मसाला असा बनवला आहे ना आपण, तर मालवणी मसाला टाकते. तर नरम व्हायला हवा आपला, नरम झाला की मग आपण मसाला टाकूया. आणि आपला फेवरेट मालवणी लग्ना. आता ही सुकी भाजी आहे, याच्यात काळा मसाला पण टाकू शकलो असतो, पण नाही टाकत आहे. हां, आता हे 2 चमचे टाकला. काल आम्ही खूप तिखट आहे ना वडापाव खाल्ला होता, त्यामुळे आम्हाला एवढी ॲसिडिटी झाली काल का बापरे. आणि मला तर कावीळ झाल्यापासून मी एवढं तिखट खाल्लंच नव्हतं. एवढं तिखट खाल्लं का बापरे. हे बघा, आपला मालवणी मसाला टाकला. आम्ही लाल मिरची वगैरे दळतच नाही, मालवणी मसाला सगळ्या भाजीमध्ये आम्ही वगैरे दळत नाही. मी मालवणी मसालाच सगळ्या भाजीमध्ये, कारण मग सगळ्या भाज्या छानच झाल्या पाहिजे ना, मग कशाला मिरची पावडर तिथं आणि हे तिथं. हे घे कोथिंबीर तर 50 रुपये जुडी. मेथीची जुडी केवढ्याला? 40 रुपयाला. तर ही भुगा असला तर एवढं काय करायला नाही लागत, पण याचा भुगा नाही ना, हे कुरडईच आपण तोडली ना, म्हणून याचं बारीक बारीक तुकडे करून घेते. त्यांना पण आवडते छान, म्हणजे आवडतेच. तर मग ही अख्खी कुरडई आहे ना, म्हणून असं तोडावं लागतंय. नाहीतर मग त्याचा चुरा राहतो ना, तो केला की अजून म्हणजे तसाच चुरा भिजत घालायचा. आता हे भाजी जरासं अजून जरासं भिजलं पाहिजे, भिजू दे तोपर्यंत. आपण कांदा झाली आता हे है ना, भिजत घातलेलं आपलं ते अशी नरम झाली आता. ठीक आहे, आता आपण हे याच्यात टाकू. तेल कसं साईडला आलं म्हणजे आता आपला कांदा मस्त असा भाजून झाला, तळून झाला आहे मस्त याचा. आता आपण हे टाकून देऊ, हो की नाही. बघा बरं, आता भाजी नव्हती घरात तरीसुद्धा काय केलं, पकोडा आमटी केली आणि कुरडईची भाजी केली. असं डोकं लागतं. आणि बायका आम्ही सगळ्याच आणि सगळ्याजणी अशा हुशार असतो लेडीज. काय करायचं कसं करायचं ते त्यांना सांगा. आणि कोथिंबीर तर नाहीच आहे, म्हणून आता कोथिंबीरने अजून सुंदर दिसली असती नाही का. आता ह्याच्यात थोडंसं पाणी टाकते, म्हणजे जरासं शिजेल ते. ओके, चला. आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे तर आम्ही सगळ्या लेडीज करतच असतो, पण आपल्या ह्या आताच्या मुली, मग त्यांना थोडीशी मदत भेटेल आणि कशी भाजी करतो ते त्यांनाही कळेल, म्हणून आपलं शेअरिंग करतोय. हो हां, तर चला. आणि आपण हे थोडं पाणी टाकून दिलं, दिसलं का पाणी टाकलंय. आणि आता आपण थोडा वेळ त्याला उकळी आणून द्यायची. झाली आपली भाजी. आणि आता बघा कशी मस्त झाली बघा ही कुठली कुरडयाची भाजी, हो की नाही. आणि इतकी सुंदर लागते आणि सगळ्यांना आवडते. तर मग अशी ही कुरडयाची भाजी बनवली, सगळे एकदम हात बोट चाकून अशी खातात बघा. मग ही कुरडयाची भाजी. ओके, हां, चला तर मग आता जेवायला. भाजी झाली तयार आपली. कुठली भाजी ही कुरडयाची भाजी. तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आवडली तर नक्की लाईक करा हां. बघा अशी सुंदर अशी ही भाजी.